खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड। नाही आणि हे मोटरवाल्यांनी काय केलं, सांगितलं तरी ऐकत नाही। 1 लाखाचे पिल्ले सोडलेत आम्ही, आणि मासे काही वाढले नाही तर ऐकणार ते अजिबात। बंद करा मला ते करणार। हा मासा 8 महिने झालेत, जुलैमध्ये सोडलेत। हे मासा 1 किलोचा व्हायला पाहिजे तरी नाही झाला। समजा आमची संस्था तोट्यात चाललेली, उपास मारायची वेळ आलेली। आमचा त्वरित शासनाने विचार करावा। शासनाच्या 7-8 हेरी आहेत आणि शेतकऱ्याच्या 50-60 मोटरी, आणि त्यात आमच्या मच्छीमाराची सर्व उपास मारायची वेळ आलेली। त्यात अजिबात काही आम्हाला प्रगती नाही। वार्षिक 2-3 लाखाचं उत्पन्न व्हायला पाहिजे, अद्याप काहीच नाही। मासे मारायला लागलेत पाणी कमी झाल्यामुळं। मोटरी बंद करावा, शेतकऱ्याला सांगावा, एवढीच विनंती आमची। बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबसे। बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आपण आहोत रायमोहा या परिसरामध्ये। या रायमोहा परिसरामध्ये खरगवाडी हे एक तलाव आहे। या तलावामध्ये जनजीवन पाणी पुरवठा योजनेच्या 7 विहिरी जवळपास या तलावामध्ये आहेत, तर शेतकऱ्यांच्या विहिरी सुद्धा 30 पेक्षा जास्त या तलावाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात। तर असंख्य जे काही शेतकरी आहेत त्यांनी या तलावातून आपल्या शेतीसाठी पाणी वापरण्यासाठी पाईप टाकून पाणी उपसा सुरू आहे। मार्च एंड जवळच आलाय, शासन प्रशासन शांत आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रामुख्यानं पाणी पिण्यासाठी आणि जनावरांसाठी आरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। कारण उन्हाळा सुरू होतोय आणि 4 महिने पाणी पुरेल यासाठी शासनाने सुद्धा उपाययोजना केल्या पाहिजेत, जेणेकरून या तलावाचं पाणी उपसा होतंय ते तात्काळ बंद केलं गेलं पाहिजे। याच तलावामध्ये गायकवाड परिवारातील आणि जाधव यांचं काही मत्स्य व्यवसाय आहे ते याच तलावावर आहे। त्यांनी मागच्या वर्षभरात जून-जुलैमध्ये 1 लाख रुपयाचं मत्स्य बीज या तलावात सोडलं होतं। मात्र ते बीज मोठं झालं नाही, मासा तो लहान राहिला, लांबी रुंदी त्याची खुंडली गेली, त्याच्यामुळे वजनही घटलं आणि 50,000पेक्षा कमी त्यांचा या ठिकाणी व्यवसाय झाला आहे। तो व्यवसाय किमान 4 लाखाच्या पुढे तरी व्हायला पाहिजे होता। त्यांचं सुद्धा प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे।
या तलावातलं पाणी 1 महिना टिकल एवढंच सध्या तरी समोर येत आहे। आता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड जीवने साहेब यांनी बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या पाण्यासाठी जे काही जलसाठे आहेत ते आरक्षित करावे अशी मागणी सर्वसामान्यातून होती आहे। या ठिकाणी पाहिले गेलं तर या तलावामध्ये व्यवसाय करणारे काय म्हणतात, त्यांच्या काय समस्या आहेत ते आपण नक्कीच जाणू। आम्ही शेतकऱ्यांना वारंवार सांगत गेलो की पाणी मोटरा बंद करा, ते काय ऐकायला गेले तर शासनाचे 7-8 विहिरी आहेत, तर गुरांना पाणी पिण्यासाठी साठवण्यासाठी पाणी राखण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं पण होतं की तुम्ही मोटरा बंद करा म्हणून, ते काय ऐकायला गेले तर शासनाने तात्काळ काळजीपूर्वक पाण्या साठवण्यासाठी मोटरा बंद करावेत। जून जुलैला माशाचे पिल्ले सोडलेले होते, पाणी तारंतार घटत चालल्यामुळे माशाची साईज बारीक राहिलेली आहे। त्यानंतर 2 लाख रुपयाचे उत्पन्न होणार होतं, लेकिन 50,000 पण झाले नाही, मोठा नुकसान झाले। शासनाने हे पाणी पिण्यासाठी साठवण्यासाठी हे मोटरांना तातडीत काळजीपूर्वक लक्ष द्यावा। तिकडे 2-3 गावा रायमाव, दगडवाडी हे 2-3 वाड्यांना पण पिण्यासाठी पाणी जाते। गुरांना सगळ्या गुरांना इथंच पाणी पिण्यासाठी पाणी आहे, तर पाणी साठवण्यासाठी पाणी बंद करण्यात यावं मोटरा। आम्ही शेतकरी, आमच्याकडे पाणी नाही, पाण्याची जे तलाव आहे ते तलाव सध्या कमी झालेत। येरी पाडले शेतकऱ्याने ते रानात पाणी उपसतेत, अजून 4 महिने जायचे, आम्हाला पाणी कुठं प्यायला भेटायचे, जनावरांनी पाणी कुठं प्यायचंय, कुठून आणायचे पाणी, दक्षता घ्यावा आणि हे बाकीच्या मोटरा वगैरे ते बंद करावात, पाणी साठा ठेवा। सरकारकडे मागणी की हे सगळं बंद करून पाणीच पुरवठा ठेवा। नाही पाणी कमी होते, पाणी घाण व्हायला लागलं, कमी झाल्यामुळे मासे मरायला लागले, आम्हाला सुद्धा हातपाय खायचे, आमच्या हातमध्ये जखमा सुद्धा व्हायला लागल्या। जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन। बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा। संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड, संपर्क क्रमांक 93 55 100 100।